मकरंद अनासपुरे यांच्या संगतीने नाम फाउंडेशनच्या माध्यमातून देशापुढे जलसंवर्धन आणि ग्रामविकासाचा आदर्श ठेवणारा आणि बॉलिवूडमध्ये नाना नावाचा मराठी दबदबा निर्माण करणारा नाना पाटेकर हाच नाना आपल्या मान समाजसेवा आणि प्रशासकीय सेवेत इतिहास घडवत असलेल्या दुसऱ्या स्वच्छ नानाला देऊन त्याचा सन्मान करतो आणि टाळ्यांच्या कडकडाटाने बालगंधर्व रंगमंदिर दुमदुमून जाते। सभागृह भारवून टाकणारा प्रसंग परवा पुण्यात घडला। महाराष्ट्रापुढे एक समाजसेवेचा नवा पॅटर्न ठरलेल्या बार्शी तालुका कृषी पदवीधर संघटना आणि मातृभूमी प्रतिष्ठान सारख्या संस्था उभारण्याची संकल्पना मांडून ती साकार करण्यात सिंहाचा वाटा उचलणारे स्वच्छ नाना सुपर क्लास 1 अधिकारी गेल्या 25 वर्षात लातूर सांगली पासून मुंबई पर्यंतची सर्वोच्च मालदार पदे अनेक वर्ष अनेक कॅबिनेट मंत्र्यांचे खासगी सचिव राहिलेले आणि सध्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचे खासगी सचिव पद उपभोगत असलेले महाराष्ट्राच्या सहकार विभागाचे सहसचिव स्वच्छ नाना अर्थात संतोष पाटी इर्लेकर 100 वर्षांचा समृद्ध इतिहास असलेली बंद पडलेली जिल्हा बँक जिवंत करणे असो, राज्याचा सहकार कायद्याचे ड्राफ्ट बनवणे असो, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती प्रक्रिया असो वा कृषी धोरण असो, त्यात महत्वाची भूमिका बजावणारे संतोष नाना राज्यात एक स्वच्छ साधे चारित्र्य संपन्न आणि भ्रष्टाचार मुक्त अधिकारी म्हणून लोकप्रिय आहेत। अशा नानाची नाना पाटेकर यांनी स्वतः मान त्यांना देऊन सत्कार केला। 25 मे रोजी बालगंधर्व पुणे येथे समाजसेवी निवृत्त अधिकारी चंद्रकांत दळवी यांनी मोठ्या कष्टाने घडवलेल्या सातारा जिल्ह्यातील निढळ या आदर्श गावच्या माहितीपट टीझरचे प्रकाशन सुप्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते झाले। कार्यक्रम मोठ्या उत्साहात सुरू झाला आणि तो क्षण आला। नाना पाटेकर यांनी माहितीपटाच्या टीझरचे प्रकाशन स्वतः न करता हा मान संतोष पाटील यांना दिला आणि दुसऱ्या स्वच्छ नानाचा अनोखा गौरव केला। संतोष पाटीलही काही क्षण भांबावले पण त्यांच्या आनंदालाही पारावार राहिला नाही। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।